वाटण करून तुम्हाला फुकटही दिलेत ना तरीही घेऊ नका. मी ॲक्च्युली हा प्रयोग करून बघितला आणि किती सक्सेस झाला बघा. शिळ्या पोळ्यांपासून मी ते कुरकुरे म्हणा बनवले होते आणि मुलांना इतके प्रचंड आवडलेत का आज टिफिनला मम्मा मला तेच पाहिजे असं आरू पिहूचं चाललेलं, म्हणून सेम तशा कुरकुरे बनवलेत. त्यानंतर पिहूचं होतं मला आलूचे पराठेच पाहिजेत. आरू बोलली मला पराठे नको, मला आलूची भाजी. आरूच्या पप्पांसाठी बघा इथे शेपू तयार करून ठेवली. म्हणजे आज विचारूच नका मी काय काय बनवलं. आणि त्यामुळे मग सकाळी सकाळी माझी जी धांदल उडाली ना, म्हणजे मजा पाहण्यासारखी होती. तरीसुद्धा पिहू जाताना रुसलाच होता, कारण त्याला जे सॉस हवं होतं ते घरात नव्हतं. मग त्याला बोलले मी शेंगदाण्याची चटणी करून देते, तर तेही त्याला नको होतं. आहा, इतकं छान वाटतं ना इथे. नमस्कार, मी स्नेहा कुक द फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. इतकं सुंदर दिसतंय ना गार्डन, खूप मस्त फुललंय आता. पण पाऊस कुठे हरवलाय माहीत नाही. किती दिवस झाले पावसाचा पत्ताच नाही. असं गरम होतंय की काय सांगू. सकाळीच आंघोळ केली होती, पण कामं करता करता इतकं सोलं चिंब व्हायला झालं होतं. पुन्हा मी फ्रेश झाले, ड्रेस चेंज केला, कारण नकोच वाटत होतं. आणि कामाच्या काही गडबडीत तर जरा जास्तच उकडतं. आता बऱ्यापैकी कामं झालीत माझी, व्हिडिओचीही कामं झालीत आणि आता जवळपास 12 वाजलेत. 1:30 वाजेस्तोवर पिहू येतो आणि आजची आमची खास फरमाईश होती, मम्मा मी येईस्तोवर गुलाबजाम बनवून तयार ठेव. आणि तसं मी आरोहीच्या पप्पांना सांगितलं आणि त्या गुलाबजामचं पॅकेट घेऊन आलेत. पण एक मोठा घोळ म्हणजे त्यांनी मला 2-2, 3-3दा विचारलं, फक्त पॅकेटच आणायचं का, आणखी काही लागेल का वगैरे वगैरे. म्हटलं नाही, घरात सर्व आहे. आणि आता दाखवते चला किचनमध्ये. इकडे बघा, सर्व साहित्य काढलंय मी. सर्व साहित्य काढलंय मी. इवन गंजात पाणी ओतलं. त्यानंतर तळण्यासाठी कढई तयार, प्लेट तयार, सर्व तयार. पण साखरच नाही आहे, फक्त एवढीशी साखर आहे. आता एवढीशा साखरेत तर गुलाबजाम म्हणजे पाहिजे तितके गोड होणार नाही. सो असं काहीसं चाललेलं आहे आता. म्हणजे काम करायला मी तयार आहे, पण आता साहित्याचं नाही तर काम तरी मी कसं करू. सो बघते आता. माझ्या व्हिडिओचंच थोडंसं काम बाकी आहे ते करते. तोपर्यंत आय थिंक आरोहीचे पप्पा येतील. नाही आरोहीचे पप्पा आले तर मग पिहू येईल, आणि पिहू आला की मग त्यालाच जे आहे मला शॉपमध्ये पाठवावं लागेल. माहिती आहे का, दिवाळीपासनं साखर आमच्याकडे आलेलीच नाही. ही जी साखर आहे ती दिवाळीपासनंचीच आहे आणि तीच पुरत आहे आम्हाला. कारण स्वीट फार कमी केलेला आम्ही. चहा वगैरे तर म्हणजे नसतोच आमच्याकडे, आणि असला तरी मग तो गुळाचाच असतो. साखर कधी यूज होते, कधीतरी गुलाबजाम बनवायची, कधीतरी खीर बनवायची. सो अशातच जे आहे साखर यूज होत असते. उन्हाळ्यात बऱ्यापैकी यूज झाली, पण आता काही तिचं काम तसं फारसं पडत नाही आहे. कारण आईस्क्रीम बनवणं बंद झाली. कशाला बंद केली कळत नाही, कारण आमच्याकडे तर पावसाचा पत्ताच नाही. कडक मेचा उन्हाळा असतो तसं ऊन चाललेलं आहे. चला आता बडबड बंद करते, काम करते. ॲक्च्युली हे पण दोन्ही कर्टन्स मला काढायचे आहेत वॉश करायला. आता भाऊजाईसोबत बोलत होते, कारण आज तिचा वाढदिवस होता. पण तिने लगेच फोन ठेवला, कारण ती बाहेर आलेली आहे शॉपिंगला. ती बोलत होती, पण मीच म्हटलं कर बाई तुझी शॉपिंग, आज तुझा स्पेशल डे आहे, सेलिब्रेट कर, आपण सायंकाळी बोलू. आणि मलाही काम होतंच. ॲक्च्युली म्हटलं मी की कानात कॉट टाकते, बोलता बोलता कामं होतील, पण होत नाहीत. खरं सांगते, बोलता बोलता कामं व्यवस्थित होतच नाहीत, खूप वेळ घेतात. आज मला ना हॉल डीप क्लीन करायचं आहे. ॲक्च्युली किचन करायची आहे. खूप विचित्र खराब झालेली. दररोज म्हणते आज करते, उद्या करते, पण वेळच मिळत नाही आहे. खूप प्रयत्न केला. मी म्हणते की आदल्या दिवशी सर्व कामं आवरून घेते, व्हिडिओची, त्यानंतर मील प्रिपरेशनचं सर्व करून घेते, म्हणजे दुसऱ्या दिवशी मुलं गेली 8 वाजता शाळेत तर मी लगेच किचनला क्लिनिंगला सुरुवात करेल. पण ते शक्यच होत नाही. आणि 1:30 वाजताच पिहू येऊन जातो आणि त्यानंतरचा वेळ त्याच्या अभ्यासाला मला द्यावा लागतो. म्हणजे त्याचं खाणं पिणं चालते, थोडंफार खेळावं लागतं, त्याचं ऐकावं लागतं, नंतर अभ्यास घ्यायचा प्रयत्न करावा लागतो.
सो असं जे आहे सध्याचं बिझी शेड्यूल, पण तरी कामं तर करावेच लागतील. आणि आता ॲक्च्युली त्याला बरं नाही वाटत आहे, सो त्याला जेव घातलं, औषध दिली, झोपायला दिलं त्याच्या पप्पांकडे, पण त्यांची मस्ती चाललेली. सो म्हटलं माझ्याकडे 2 तास आहे, तेवढ्या वेळात घर म्हणजे हॉल तरी माझा क्लीन झाला पाहिजे. कर्टन्स आधी वॉश करते मी हातानेच, कारण मशीन बिझी आहे. आत्ताच लावली एकतर आणि जास्तीचे कपडे लावलेत. सो 1-1.5 तास थांबल्यापेक्षा 15 मिनिटात हे 4 कर्टन्स आरामात क्लीन होऊन जातील, कारण मळलेले काहीच नाही, फक्त त्यामध्ये धूर आहे आणि भरपूर राख आहे. सो 3-4दा पाण्यातून काढलं, एकदा साबण लावून क्लीन केलं की इझिली होऊन जातील. भिंती तर मला अगदी म्हणजे झाडाव्या लागतील, इतक्या प्रचंड खराब झालेल्या आहेत, राखच राख आहे. चला आता काय काय करते सांगितल्यापेक्षा करते आणि सोबत तुमच्यासोबत गप्पाही मारते. किती दिवस झाले ना मी क्लिनिंग करते आहे. चला फायनली आज लागलं आहे मुहूर्त आणि सुरुवात केलेली मी किचनपासनं करायची होती, पण हिंमत काही लागे ना, कारण भरपूर काम आहे. म्हटलं ठीक आहे हॉलपासनं करू. सो सर्वात आधी तर जाळं काढायला घेतलं. ॲक्च्युली मी दर 8 दिवसाला जाळं काढते, त्यामुळे आता हे ॲज अ फॉर्मॅलिटी चाललेलं, कारण प्रत्येक वेळेस क्लिनिंग करण्याआधी जाळं काढायची पद्धत आहे, म्हणजे माझी तरी. सो ते काढते. जाळं तसं काहीच नव्हतं आणि जाळं काढता काढता माझा काहीसं असं जे आहे एन्जॉय करणं चाललेलं, कारण बॅकग्राऊंडला ना मस्त असं म्युझिक लावलेलं होतं मी आणि ते सर्व मस्त म्हणजे त्या म्युझिकच्या भरातच जो आहे माझा डान्स वगैरे काय चाललेलं. सो आरोहीचे पप्पा म्हणतात, म्हणजे काम करतानाही तू डान्स करू शकते किंवा कामही एन्जॉय करू शकते, खरंच मानावं लागेल तुला, असं तसं त्यांचं चाललेलं. आणि त्यानंतर मी त्यांना मोठं लेक्चरही दिलं. आपल्या कामात आपण आनंद शोधला की ते काम खूप म्हणजे इझिली जे आहे पार पडतं, त्या कामाचा लोड येत नाही, टेन्शन येत नाही आणि आनंदाने आपण ते काम करतो. आणि आता ना म्हणजे व्हॉइस ओव्हर करताना देखील मला हसायला येत आहे, कारण जेव्हा मी लेक्चर देत होती तेव्हा त्यांचे एक्सप्रेशन असे होते आणि असे ऐकत होते ना ते, की एखादे ज्ञानी बाबा जणू काही त्यांना म्हणजे ज्ञान देत आहेत. बरं चला, जाळं काढताना माझ्या लक्षात आलं या ट्यूबलाईटवर इतकी राख होती, इतका धूळ होता आणि त्यामुळेच माहिती आहे का, ट्यूबलाईट लावलेला असतानाही म्हणजे जसा प्रकाश पाहिजे ना तसा काही दिसत नव्हता. म्हणून आधी जो आहे खुर्ची घेतली, म्हणजे बघा खाली बेड आहे, त्यावर चेअर आहे, चेअरवर मी उभी आहे आणि तो पूर्ण जो ट्यूबलाईट आहे तो मी मस्त क्लीन केला आणि नंतर तर थोडासा ओला कापडही घेतला. म्हणजे घर क्लीन करताना स्नेहा किती रिस्क घेऊ शकते यावरून तुम्ही समजू शकता. पण मला माहीत होतं रिस्क तशी काही नव्हती, कारण प्लास्टिकच्या चेअरवर उभी होती आणि शिवाय ट्यूबलाईटचा असा काही डायरेक्ट करंट कधी लागत नाही, म्हणजे मी काही तसं ऐकलं नाही. सो ट्यूबलाईट मस्त क्लीन केला आणि खरं सांगते त्यानंतरचा त्याचा जो लाईट होता ना इतका छान पडला ना घरभर, आधी होता ना त्यापेक्षा म्हणजे कित्येक पटीनं जास्तच दिसत होता. त्यानंतर मी घेतलं घर झाडायला, घर म्हणजे भिंती झाडायला, कारण तुम्ही जर असं बघितलं ना निरखून, माझ्या घरात निरखून नाही इवन साधंही बघितलं तरीसुद्धा भिंतींवर राख साचलेली दिसत होती. मी ना तुम्ही बघितलं सर्व भिंती झाडूने झाडल्यात. आता तुम्हाला वाटलं असेल ही बाई झाडूने कशाला झाडत बसली किंवा असा काय फरक पडणार आहे, तुम्हाला फरक दाखवते मी. आता भिंतीवर तर तो नाही दिसेल तुम्हाला, पण जमिनीवर किती राख पडलेली आहे ती दाखवते. ही सर्व राख, ही धूर, ही जी दिसते ना तुम्हाला बघा, ही सर्व भिंतीवरची पडलेली आहे आणि सर्व घरभर ही अशीच राख आहे. सो चला, जे काम केलं ते सक्सेस झालं. भिंती बऱ्यापैकी जी आहे म्हणजे आता चमकायला लागल्यात म्हटलं तरी चालेल, कारण खूप जास्त राख साचली होती. आता भिंतींचे हे हाल आहेत म्हटल्यावर आमच्या फॅनचे काय हाल असतील तुम्ही समजू शकता. आणि त्यातही ते फॅन जर व्हाईट कलरचे असतील तर म्हणजे विचारायचं कामाचं नाही. खरं सांगते, जेव्हा माझं घर होईल आणि जेव्हा मी म्हणजे स्वतःहून फॅन विकत आणेल ना, तेव्हा व्हाईट कलर तर चुकूनही घेणार नाही. ब्राऊन, डार्क ब्राऊन, इव्हन माझ्या घराच्या इंटेरियरसोबत जो कलर जाईल ना, लाल पिवळा कसाही घेईल, पण व्हाईट घेणार नाही यार. सिरियसली इतकी त्रासली मी या फॅनला. आणि आमच्या इथे कसं हे जे फॅन आहेत ते सरकारी आहेत, त्यामुळे जास्त काही नखरे करता येत नाही की आम्हाला व्हाईट नको, ब्राऊन द्या वगैरे वगैरे. पण जेव्हा मला विकत घ्यायचं काम येईल ना, खरं सांगते व्हाईट मी चुकूनही घेणार नाही. चला, फॅन क्लीन झालेत. त्यानंतर टी व्ही क्लीन केला, टेबल क्लीन केला, आणखी बरीचशी क्लिनिंग बाकी आहे.
पण ती काही आता करता येणार नाही, कारण पिहू खूप जास्त लुडबुड करतो आहे आणि त्याला आधीच शिंका येत आहेत, सर्दी आहे आणि धुळीचा त्याला आणखी त्रास नको म्हणून मी हे इथेच थांबवते. क्लिनिक मी अर्धवट सोडली कारण पिहूला बरं नाही आणि तो खूप जास्त मध्ये मध्ये करतो आहे. त्याला कंटिन्युअसली शाळेतनं आला तेव्हापासून शिंका येत आहेत. औषध दिली मी त्याला, त्याचं डोकं धरलं, डोळे पण लाल लाल झाले. खूप झोपायचा प्रयत्न केला मी. शेवटी म्हटलं याला झोपतच बसले तर माझे कामं राहून जातील, म्हणून मी क्लिनिंगला सुरुवात केली. आणि त्याच्या पप्पाला म्हटलं तुम्ही त्याला झोपू घाला, तर ते त्याच्यासोबत मस्ती करत बसले आणि तो त्या मस्तीतनं धावत येतो वगैरे इकडे आणि त्या धुळातनं त्याला आणखी त्रास होऊ नये असं मला वाटतंय. म्हणून मी आता क्लिनिंग इथे स्टॉप केली. कर्टन धुवून झाले, जाळं काढून झाले, भिंती ढाळून झाल्या, म्हणजे जी जी महत्त्वाची मोठी कामं होती ना ती सर्व झाली. आता दोनच कामं राहिलीत. एक तर मला खिडक्या क्लीन करायच्या आहेत आणि दुसरं म्हणजे सोफा क्लीन करायचा आहे. इवन टी व्ही टेबल, लॅम्प आणि वरच्या शेल्फ त्याही मी क्लीन केल्या. पण पिहूची इतकी जास्त लुडबुड चाललेली होती ना, मम्मा हे देऊ का तुझ्या हातात, मम्मा ते देऊ का तुझ्या हातात. मी म्हटलं बाबा तू काहीच देऊ नको, जाऊन झोप. तर तो काही ऐके ना, म्हणून ते कामच मी बंद केलं. आणि मला तुम्हाला आता एक गोष्ट दाखवायची. त्या दिवशी मी म्हटलं होतं तुम्हाला की पिहूने आणि मी रात्री 10-11 वाजेस्तोवर प्रोजेक्ट केला आणि आमच्या मेहनतीचं फळ बघा, 10 आउट ऑफ 10 मिळाले पिहूला. आणि कव्हरवर जाऊ नका, आतमध्ये खूप छान छान माझ्या पिहूने ना शेप बनवले, ते मी तुम्हाला दाखवते. आणि हे सर्व पिहूने बनवलं, मी फक्त आयडियाज दिल्यात त्याला, असं कर तसं कर. जाऊन दाखवते तुम्हाला. सो इथे बघा पिहूने ह्या बटरफ्लाय बनवल्यात. ही फुलं पण ओरिजिनल आहेत. ही फुलं ही ओरिजिनल आहेत. सो अशा काहीशा बटरफ्लाय बनवल्यात. त्यानंतर हा आऊल बनवला. हा तर खूपच मस्त दिसतोय बघा. आणि हां एक मिनिट. आणि त्यानंतर हे बर्ड्स बघा किती सुंदर दिसत आहेत. वेळ नव्हता, वेळ असताना तर मीही त्याला मदत केली असती आणि यातनं थोडे आणखी कलर ॲड केले असते, आणखी सुंदर दिसल्या असत्या. हे चिमण्या आणि त्यानंतर हा मोरसाठी मी त्याला खूप वेगवेगळे सजेशन्स दिलेत, पण तेव्हा तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. सो त्याने काही जास्त माझं ऐकलं नाही, पण तरीही सुंदर बनला. हे थोडं पानं ना ही अशी डहाळी होती आणि ही फुलं ही खूप छान रेड कलरची होती, पण आता सुकलीत त्यामुळे ती तशी दिसत आहेत. आणि त्यानंतर आमची ही क्यूट अशी फिश. सो असा हा पिहूचा प्रोजेक्ट होता आणि पिहूला 10 आउट ऑफ 10 मिळाले त्यामध्ये, विथ वेल डन. सो चला, रात्री जागरण झालं पण मेहनतीचं फळ मिळालं पिहूला. आणि जो प्रोजेक्ट मी बनवला होता बघा, पंछीचा घोसला वगैरे वगैरे, त्याला 10 आउट ऑफ 10 मिळालेत, म्हणून पिहू जाम खुश आहे. आता मला ना मी क्लिनिंग करू शकत नाही आणि दुसरं कामात मन लागत नाही. खरं सांगते, हातचं काम सोडून दुसरं काही करावं लागलं ना माझं मन लागत नाही. म्हणून आणखी काही गार्डनची कामं माझी पेंडिंग आहेत, ते तरी मी करायला घेते. म्हटलं चला आता गार्डनमध्ये. पावसाळ्यात प्रत्येक जणांचं जे आहे गार्डनिंगचं काम जोरात चाललेलं असतं बघा, आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या छान छान प्लांटरच्या शोधात असतं. आणि तुम्हाला सांगते, असे प्लांटर कोणी तुम्हाला फुकटही दिलेत ना तरीही घेऊ नका. खूप डोकं दुखतं या प्लांटर्समुळे. बघा याचा शेप कसा झालाय, आणि इव्हन प्रत्येक वेळेस पाणी देताना पाणीही खाली सांडतं, कारण हे असे लागतात असे. सो पाणीही खाली येतं, मातीही खाली येते आणि सर्व गार्डन नुसतं घाण 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 होऊन जातं. पण आता आहेत हे कसेही वाटत नाही, त्यामुळे आता चला यामध्ये मी माझे प्लांट्स लावते. खूप चेंज झाला आहे या प्लांटरचा शेप, पण फेकूनही द्यावशी वाटत नाही आहे. बघते आता, जोपर्यंत चालताय तोपर्यंत चालवते. यामध्ये ना ज्या प्लांट्सला खूप कमी पाणी लागते ना असेच प्लांट्स मी ग्रो करणार आहे. आणि तसंही मला जे वेलवर्गीय असतात ना हँगिंगवाले, ते प्लांट्स भरपूर आवडतात. सो तेच मी यामध्ये ग्रो करणार आहे. तेच होते ॲक्च्युली यामध्ये. एका प्लांटरमध्ये तर छान ब्रोकन हार्ट होतं, पण या उन्हाळ्यात गेलं ते माझं. चला आता पटपट 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 काम करतो. असे प्लांटर्स घेतल्यापेक्षा ना 10,000 रुपयाला ह्या ज्या बकेट्स मिळतात ना, त्याला या असा छान कलर वगैरे करून तुम्ही ॲज अ प्लांटर यूज केलं ना, तुमचं गार्डन आणखी सुंदर दिसेल. पण याने तर सर्व गार्डन नुसतं मेस होत राहतं. पण जाऊ देत, प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे, कारण बरेच वर्ष झालेत मी वापरते आहे त्या
त्या प्लांटरला. हे प्लांट ना प्रचंड नाजूक असतं, म्हणजे असं तुम्ही फांदी टोचायला जरी गेलं ना मातीमध्ये तरी त्या फांद्या तुटतात. म्हणून अगदी सोपी पद्धत सांगते, काही नाही, फक्त मातीमध्ये हे प्लांट असं ठेवायचं आणि त्यावर माती अशी वरनं टाकायची. नाहीतर तुम्ही हे मातीत खोसायला गेलं की तुमचं कटिंग खराब झाली म्हणून समजा. पटपट करते मी. आणि याचंही सेम तसंच, ट्रायंगल हार्ट जे प्लांट आहे तेही फार नाजूक आहे, म्हणून तेही मातीत असं ठेवायचं आणि त्यावर अशी माती फक्त अशी ओढून घ्यायची. याचेही ज्या ढाळ्या असतात त्या प्रचंड नाजूक असतात. सो चला फ्रेंड्स, मी माझं गार्डनिंगचं काम मस्त एन्जॉय करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते. होप सो तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. आणि हां आवडत असेल तर गार्डनिंगची सुरुवात नक्की करा. आताचा सीझन खूप छान आहे, झाडं तुमची मस्त ग्रो करतील आणि ती झाडं ग्रो करता करता तुम्ही इतकं गुंताल ना त्याल, इतका आनंद मिळेल तुम्हाला की घरातल्या ह्या छोट्या मोठ्या कुरबुरी कटकटी तुम्ही विसरून जाल, खरं सांगते. म्हणून एकतरी झाड लावा आणि स्वतःला गुंतवून घ्या, मस्त गार्डनिंग एन्जॉय करा. चला बाय, स्वतःची काळजी घ्या.